रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कधी ओवाळावे, या दिवशी आपण जे काही दिवे बनवणार आहोत, कणकेचे दिवे, तर कणकेचे दिवे हे किती बनवावे, कणकेच्या दिव्यांचं नंतर काय करावे, यासोबतच ही पूजा जी आहे तर ती कधी करावी, सकाळी की संध्याकाळी. त्यासोबतच या दिवशी बरेच जण मांसाहार करतात, तर मांसाहार करणं कितपत योग्य आहे किंवा मांसाहार करावा का, या पूजेची उत्तर पूजा नेमकी कधी करावी, मासिक धर्म असेल, सुतक असेल तर दीप अमावस्येची पूजा कशी करावी, अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, यासोबतच या दिवशी मुले जर बाहेरगावी असतील तर त्यांना कसे ओवाळावे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. प्राणाला देखील प्राणज्योत म्हटलं जातं. घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलन करून त्याची पूजा केली जाते. तिबिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार मानला जातो. दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे, प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला देखील सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आलं आहे. घरात दररोज दीप प्रज्वलन करणं शुभ मानलं जातं. यामुळे घरातील दिवे हे घरामध्ये प्रज्वलित केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. या दिवशी आषाढ अमावस्येच्या दिवशी दीप प्रज्वलनाला खूप महत्त्व असल्याने याला दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस अशा नावाने देखील ओळखलं जातं. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. भरपूर पाऊस व अंधारून गेलेलं हे श्रावणाचं वैशिष्ट्य असतं. घरामध्ये इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लांबण दिवे या सर्वांना एकत्रित करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. तर दिव्यांची पूजा सकाळी करावी की संध्याकाळी करावी, तर बघा, ही पूजा जी आहे तर ती अमावस्या दिवसभर असल्याने तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी करायची असेल तर लवकर करावी. 11च्या आत तुम्ही दिव्याची पूजा उरकून घ्या किंवा संध्याकाळी करावी. माझ्या वैयक्तिक मतानुसार तुम्ही ही जी पूजा आहे तर ती सायंकाळी करावी. कारण की आपण दिवे लागणीला जर आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित केले तर त्या दिव्यामुळे आपला जो अंधकार आहे तर तो दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. आणि दिवे हे आपण कशासाठी लावतो तर उजेड पाडण्यासाठी, घरामध्ये प्रकाश निर्माण होण्यासाठी. आणि आपण लक्ष्मीपूजनाची जी वेळ आहे, पूजा जी आहे, दिवाळीचं लक्ष्मीपूजन जे आहे, दीपपूजन जे आहे तर ते देखील सायंकाळी अमावस्येला करत असतो. कारण की अमावस्येचा दिवस जो असतो त्यावेळी आपल्या पृथ्वी तलावरती मोठ्या प्रमाणावरती अंधकार पसरलेला असतो. वाईट शक्ती जागृत झालेल्या असतात आणि वाईट शक्ती जागृत झाल्यानंतर आपण घरामध्ये जर असे दिवे प्रज्वलित केले तर त्या दिव्याच्या तेजामुळे घरातील जी वाईट शक्ती आहे तर ती नाहीशी होत असते, नकारात्मकता दूर होत असते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं. अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे घरामध्ये दीप प्रज्वलन केल्यामुळे माता लक्ष्मी देखील आकर्षित होते. यासाठी अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशीची जी पूजा आहे तर ती सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये अवश्य करावी. कारण की दिवे लागणीला गोधनी मुहूर्तावरती, म्हणजे जेव्हा गायी गुरे घरी येत असतात चरून, ती जी वेळ असते जनावरांची घरी येण्याची वेळ, ज्याला गोधनी मुहूर्त असं म्हटलं जातं, सायंकाळची वेळ, यावेळी जर तुम्ही दीपपूजन केलं तर त्याचं अधिक फळ हे तुम्हाला मिळत असतं. शक्यतो सायंकाळी दीपपूजन करण्याचा प्रयत्न करावा. शिवाय जे लोक कामावरती जाणार असतील तर त्यांनी देखील संध्याकाळी अगदी योग्य मुहूर्तावरती आणि तुम्ही वेळात वेळ काढून संध्याकाळी दीपपूजा केली तरी सुद्धा चालेल. या दिवशी दीपपूजा कशी करावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पाहून तुम्ही दीपपूजा जी आहे तर ती करू शकता. दिव्यांची पूजा करण्याची सर्वात अगोदर तुम्हाला शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा श्लोक जो आहे तर तो म्हणायचा आहे. त्यानंतर दिव्याची प्रार्थना करायची आहे. दिव्याला सांगायचं आहे, हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यामुळे पूर्ण वर्षभर दीपपूजेची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. प्रत्येक कुटुंबियांना सुख, शांती, समृद्धी, समाधान आणि लाभ मिळावा यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी ही दीपपूजा करायची असते. तुम्हाला जर मासिक धर्म असेल, सुतक असेल तर तुम्ही ही दीपपूजा करू शकत नाही किंवा तुम्ही मुलांना देखील ओवाळू शकत नाही. तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही दीपपूजा करून घेऊ शकता आणि मुलांना देखील ओवाळून घेऊ शकता. तर तुमच्या घरामध्ये जर कोणीच करणार नसेल तर तुम्ही
तुम्ही यावेळेस नाही केलं तरीसुद्धा चालेल. ज्यांना सुतक आहे त्यांनी शक्यतो ही पूजा जी आहे तर ती करू नये, कारण की सुतकामध्ये कोणतेही धार्मिक कार्य करणं हे वर्ज्य मानलं जातं. आता ही जी पूजा आहे तर ती पूजा करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे लागतात. तर कणकेचे गोड दिवे या दिवशी बनवले जातात. तर बघा, हा श्रावण महिना जो आहे त्यामध्ये उकडलेले पदार्थ जे आहे तर ते श्रावण महिन्यामध्ये, भाद्रपद महिन्यामध्ये खाल्ले जातात. आषाढ महिन्यामध्ये नुकताच आपला उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात झालेली असते आणि वातावरण हे दमट झालेलं असतं. त्यामुळे आपली जी काही जिरण्याची शक्ती असते, तर जे खाल्लेले अन्न जे असतं ते जिरवण्याची शक्ती असते तर ती कुमकुमत झालेली असते. आणि यावेळी जर तळलेले असे जे पदार्थ आपण आषाढामध्ये कापण्या वगैरे करतो, गूळ वगैरे गव्हाचं पीठ वापरून बनवलेल्या कापल्या हे आपण शरीराला ऊर्जा देत असतात, आपली पचनशक्ती देखील सुधारवतात. आणि आषाढ हा तळला जातो आणि आषाढ झाल्यानंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये उकडलेले पदार्थ खाल्ले जातात, जेणेकरून आपल्याला ते पचण्यासाठी योग्य व्हावेत. कारण की श्रावण महिन्यामध्ये आपलं वातावरण दमट असतं, दिवसभर पाऊस असतो, अंधार असतो, त्यामुळे आपण जे खाल्लेलं असतं, आपण जे काही खातो तर ते पचत देखील नाही आणि जे अन्न खाल्लेलं आहे तर ते जड राहतं. त्यासाठी देखील या महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही. याशिवाय या दिवशी या महिन्यामध्ये उकडलेले पदार्थ जे असतात तर ते खाल्ले जातात. जे काही आपले सणवार येतात बघा, त्यामध्ये त्या सणावारांना नैवेद्य जो असतो तर ते उकडलेल्या पदार्थांचा असतो. शिवाय उकडलेले मोदक देखील आपण भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला देखील बनवत असतो. या सणामागचं शास्त्रीय कारण देखील हेच आहे. आपल्या पूर्वजांनी खूप डोकं लावून हे जे सण आहे तर ते बनवलेले आहे, जेणेकरून सर्वांच्या आरोग्याची देखील काळजी घेतलेली आहे. तर बघा, हा वसा असाच आपण पुढे चालवला तर आपल्याला देखील आपल्या शरीराबाबत देखील कोणतीही तक्रार येणार नाही. यासाठी कणकेचे गोड दिवे आपल्याला बनवायचे असतात. गूळ घालून आपल्याला ही गव्हाची कणिक, त्यामध्ये गूळ घालायचा असतो, हे जे काही दिवे आहेत तर ते बनवायचे असतात आणि ते उकडायचे असतात. त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये फुलबाती घालायचं आहे. याचा नैवेद्य म्हणून आपल्याला पहिल्यांदा देवाला दाखवायचं आहे. पाण्याने भरीव चौकोनी मंडळ करायचं, त्यावरती दिवे ठेवायचे, 3 वेळा पाणी फिरवायचं, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं. त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे. त्यामध्ये तूप घातलेलं असतं, त्यामध्ये आपण वात पेटवलीमध्ये त्याला एक स्मोकी फ्लेवर देखील येतो आणि ते खायला देखील खूप टेस्टी लागतात, शरीराला देखील चांगले असतात. यासाठी जे कणकेचे दिवे आहे तर ते तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी मिळून नक्कीच खावेत. जर तुम्हाला जास्त खाणं शक्य नसेल तर उरलेले दिवे जे आहेत तर ते तुम्ही गायला खाऊ घालू शकता. तर कणकेचे दिवे आहे तर ते अवश्य बनवा. किती बनवावे तर 5, 7, 11 या नंबरमध्ये तुम्ही दिवे जे आहे तर ते बनवू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी 5 बनवा, ज्यांना शक्य नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्त बनवा, ज्यांना शक्य आहे त्यांनी 5, 7 बनवले, 11 बनवले तरीसुद्धा चालेल. मुलांना कधी ओवाळावे हा प्रश्न देखील येतो. तर मुलांना आपल्याला बघा, दिवसभरामध्ये आपली मुली शाळेमध्ये गेलेली असतात, तर त्यासाठी मुलांना सायंकाळच्या वेळेस औक्षण करायचं आहे तरी देखील चांगलं राहील. औक्षण करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यांना ओलं कुंकू लावायचं आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपण किंवा कार्यक्रमाच्या दिवशी आपण जसं ओवाळतो अगदी त्याच पद्धतीने ओवाळायचं आहे. ओलं कुंकू लावायचं, त्यावरती अक्षता लावायची आहे, डोक्यावरती अक्षता टाकायचं आहे, थोडासा कापूस डोक्यावरती ठेवायचा, एखादी सोन्याची अंगठी किंवा सोन्याची वस्तू किंवा सुपारी जी आहे तर ती डोक्यावरती फिरवायची आहे आणि जसं आपण औक्षण करतो त्या पद्धतीनेच औक्षण करायचं आहे. कणकेच्या दिव्याने मुलांना ओवाळायचं आहे. तर यामध्ये देखील बघा एक प्रश्न उद्भवतो की कारण की आपण जेव्हा देवांना ओवाळतो तेव्हा तुपाच्या निरांजनाने ओवाळतो, परंतु आपण जेव्हा माणसांना, व्यक्तींना ओवाळतो तेव्हा तुपाच्या दिवाने ओवाळलं जात नाही. त्यासाठी तेलाचा दिवा वापरला जातो. देवांसाठी तुपाचा दिवा वापरला जातो, माणसासाठी तेलाचा दिवा वापरला जातो. त्यासाठी तुम्ही कणकेचे दिवे बनवणार आहात तर देवांसाठी ओवाळण्यासाठी तुम्ही 5 कणकेचे दिवे बनवा आणि त्यामध्ये तुपाच्या वाती घाला. मुलांना ओवाळण्यासाठी तुम्ही 2 कणकेचे दिवे बनवा आणि त्यामध्ये जोडवात घाला. कारण की आपण जेव्हा तेलाचा दिवा वापरतो त्यामध्ये एक वात कधीही घालू नये, 2 वाती घालाव्यात. जोडवात घालून तुम्हाला हे कणकेचे दिवे जे आहेत त्यामध्ये थोडेसे तेल घाला आणि त्या 2 दिव्यामध्ये जोडवात घाला आणि त्या दिव्याने तुम्हाला तुमच्या घरातील मुलांना जे आहे तर ते ओवाळायचं आहे. जे 5 दिवे आहेत तर त्यांनी देखील तुम्हाला देवांना ओवाळायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही दिव्याने सर्व देवी देवतांना ओवाळायचं. त्यानंतर तुमच्या जी काही दिवेची पूजा केलेली आहे त्या पूजेला देखील ओवाळायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे दिवे शांत झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य जो आहे तर तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. मुलांना देखील तुम्ही कणकेचे दुसरे 2 दिवे बनवलेले आहे ते मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. दिवे शांत झाल्यानंतर ते दिवे जे आहेत तर ते तुम्ही गायला खाऊ घालू शकता. या पूजेची जी उत्तर पूजा आहे तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आपलं सर्व घर वगैरे झाडून काढायचं आहे, रोजची देवपूजा करून घ्यायची आहे. त्यावेळेस इथे दिवा देखील एखादा राहिला असेल किंवा नसेल राहिला तर तुम्हाला एखादा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचे, त्यानंतर सर्व पूजेवरती हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. अगोदर नैवेद्य दाखवून घ्यायचा, थोडासा साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, कशाचाही नैवेद्य दाखवा. अगरबत्ती ओवाळून घ्या, थोडा वेळ थांबायचा आहे. थोड्या वेळानंतर अक्षता टाकायच्या आहेत. अगरबत्ती शांत झाल्यानंतर
अगरबत्ती शांत झाल्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या पूजेवरती टाकायच्या आहेत. आगमन पुनरागमन असं आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतरची पूजा आहे तर त्यामधले जे दिवे आहेत तर ते दिवे थोडेसे आपल्याला हलवायचे आहेत. अशा प्रकारे उत्तर पूजा करायची. अगरबत्ती शांत झाल्यानंतर सर्व दिवे जे आहेत तर ते काढून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही दिवे सगळे काढून स्वच्छ घासून पुसून ठेवायचे आहेत, कारण की आता श्रावणाला सुरुवात झालेली असते आणि म्हणजे नक्कीच बरेच व्रतवैकल्यांना देखील सुरुवात झालेली असते. आणि त्यानंतर आपल्याला जी काही साफसफाई आहे तर ती करायला वेळही मिळत नाही. त्यासाठी अगोदरच तुम्ही तुमचे हे जे दिवे आहेत तर ते स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून एका ठिकाणी व्यवस्थित ठेवू शकता. ज्यांची मुलं बाहेरगावी असतील तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी चारही दिशांना थोड्याशा अक्षता टाकायचं आहे आणि चारही दिशांना ओवाळायचं आहे, म्हणजे तुमच्या बाहेरगावी असलेल्या मुलांना ओवाळल्यासारखं होईल. तर या दिवशी मांसाहार करावा का, तर या दिवशी या अमावस्येला बरेच जण गटारे अमावस्या असं देखील म्हणतात. तर गटारे हा शब्दाचा उल्लेखच मुळेच चुकीचा आहे. गटारे असा नसून गतहारी असा आहे. तर या अमावस्येला मांसाहार चुकून देखील करू नये, कारण की ही अमावस्या जी आहे त्याला दीपपूजन आषाढी अमावस्या म्हटलं जातं, दिव्याची आवस म्हटलं जातं. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरामध्ये दिवे प्रज्वलित करत असतो. तर हा सण जो आहे तर तो घरामध्ये सात्विक पद्धतीने साजरा करावा. अमावस्येच्या दिवशी चुकून देखील घरामध्ये मांसाहार करू नये, त्यामुळे वाईट शक्ती घरामध्ये आकर्षित होतात. अमावस्येचा दिवस हा वाईट नसून अमावस्येचा दिवस हा लक्ष्मीच्या पूजनासाठी असतो. त्यासाठी या दिवशी दीप प्रज्वलन करून घरामध्ये सात्विक जेवण बनवावे. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.